कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला तर बोलवा आपल्या गावरान ब्रो आणि सिटी सुंदरींना, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। पट्टीने करायचं की टाळ्यांनी करायचं आज कळेलच। एवढ्या मोठं स्कूल मी पहिल्यांदाच बघितलं। आमच्याकडे आपलं 2च मजली, ते बघितल्यावर मग श्रेयदाचा घाट पडले होतं पुढं, मग त्यांच्या संग जरा मजा केली। राम राम मंडळी, नमस्कार। कसा दिसालोय? नाही म्हणजे एक सिटी सुंदर आहे आल्या, पण आपले गावरान ब्रो कुठे आहेत? ते गावावर गेल्यात जरा फिरायला। अच्छा, त्यांच्या जागेवर तुम्ही आलाय का? ए थोडं लेट झालंय, हात बघू। क्या बात आहे, वाह! शाळेत येऊन कसं वाटतंय पण सगळ्यांना? जुने आठवणा पूर्ण आले। पूर्ण आले ना? त्याच्या आधी मला सांग किमया, ऑल ओके? काय झालं बसमध्ये? तो मला बोलतो की तुझ्यामुळे माझं नाव बदनाम होतंय। सकाळी उठल्यावर असेच असतात मुलं, केव्हा पण ते कपडे चेंज करतात, काय करतात, रूम मध्ये नाही यायचं असं मी त्याला समजून सांगायला गेलं तर त्याला राग आला, तर मी काय करू सर? त्यांनी मला बोललं की माझी पार्टनर बद्दल सगळे बोलतायत की ही अशीच आहे तशीच आहे, आणि तो असा मला बोलला की मला वाईट वाटणारच ना। ती आपल्याला अजून बराच मोठा प्रवास करायचा, एकमेकांना समजून घ्या। हो सर। शक्य तेवढी भांडणं कमी करा, मिसकम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग कमी करा, एवढंच तुम्हाला सांगेन मी। ओके ओके। एनिवे अथर्व, अनुश्री, काय झालं काल रात्री? तो सगळ्यांसमोर किंवा कधीही कुठेही मला तू तर इंद्री आहेस आणि बूट टाकू का तुला, असं खूप काय काय बोललाय। मी सेल्फ रिस्पेक्ट कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, सो मी आठवडाभर सहन केलं, पण आता नाही होणार। मी जे सांगते शिकवते त्याला, तो ते बिलकुल ऐकत नाही, तो त्याच्या मर्जीचा राजा आहे। मी तुला तवा बोलली तर तू मला तवाच बोल, हे असं नाही असं आहे का, मला समजेल की बाबा तुला बी बोललं नाही पाहिजे काय। जेव्हा मी चिडले होते तेव्हा तू मूग गिळून गप्प का बसलास, तेव्हाच बोलायला हवं होतंस। आता तुला काय एवढं हे आलंय? मी आधी बोलण्याचं ट्राय केलंय, पण ते सगळं इगोवरती घेतो आणि त्याचा परिणाम टास्कवरती होतो। आता काय करायचं ना, ह्याचा हा एकटा करेल, मी ह्याला काहीच सपोर्ट नाही करणार आणि मी ह्याला शिकवणार पण नाहीये। ती कोण चूक कोण बरोबर, त्यापेक्षा मी तुम्हाला दोघांना एक गोष्ट ही सांगेन की स्वाभिमान जो आहे तो कॉम्प्रोमाइज केलेला, त्याला कोणीतरी हर्ट केलेलं कोणालाच आवडत नाही। मुलींशी बोलताना थोडासा एक काहीतरी पेशन्स, संयम, एक डिसिप्लिन, एक रिस्पेक्ट आपलीच पाळा। ओके, शक्यतो कुठेही शिवीगाळ वगैरे असं काही होऊ देऊ नका। दुसरी गोष्ट अनुश्री, मी ही सांगेन, मी कालही रेवतीलाही सांगत होतो की हे सगळे पहिल्यांदा शहरात आले, जर त्यांना सगळं माहिती असतं, सगळं येत असतं तर विषयच संपला असता। त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्ही ॲज अ मेंटर, ॲज अ गाईड तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे। पण मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, जे काय मिसअंडरस्टँडिंग आहे ते आता टास्कच्या आधी बाजूला ठेवा आणि हा जो टास्क आहे त्याच्यावर पूर्णपणे फोकस करून तो कसा चांगला करता येईल ते बघा। बिफोर वी गो अहेड, काल इंटर्नशिप कोणाला मिळाली? ऑब्विसली यू गाईज नो अबाउट इट, सो क्रिश अँड अक्षता, कॉंग्रॅच्युलेशन। कालचा जो टास्क होता ते दोघं जिंकल्यामुळे हे तर सेफ आहेत नॉमिनेशन पासून, पण काल मुलांना ती जबाबदारी दिली होती की कोणाला तुम्ही नॉमिनेट करताय। सो काल जे नॉमिनेशन झालं त्याच्यामध्ये बेसिकली 2 जोड्या नॉमिनेट झाल्या आहेत, कारण दोघांनाही इक्वल वोट मिळालेत आणि त्या 2 जोड्यांची नावं आहेत, पहिली जोडी आहे अथर्व आणि अनुश्री। कसं वाटतंय? तिनं सांगितलेलं सगळ्यांना, आता काय म्हणलं, आमच्याच पार्टनरनं सांगितलेलं नॉमिनेट करा, झालं म्हणलं, तिची इच्छा पूर्ण झाली। मला ह्याच्यासोबत नाही करायचे कंटिन्यू, सो मी कालच सगळ्यांना सांगितलं होतं की मला नॉमिनेट करा, मला या आठवड्यात जायचंय। मनातल्या मनात 2-4 शिवे दिलं ग बस पडलं। मला ते दिसत होतं, मी एवढी पण मंद नाहीये की मला कळत नाहीये की समोरचा टॉन्ट मला मारतोय का नाही। सो त्यांचं जे काही चालू होतं तिथे माझं डोकं फिरलं। ठीक आहे, आजचा टास्क आपण करूया, मग बघूया काय होतंय। ओके, आणि दुसरी जोडी आहे
रामा आणि नीता यांची. रामा, काय बोलायचंय? काय म्हणू आता, ते झालं पार्टनरनी शिकवले त्यांना. सो बेसिकली रामा, नीता, अथर्व, अनुश्री, तुम्ही दोघंही नॉमिनेटेड आहात आणि मी माझ्याकडनं तर हेच सांगेन की आजचा टास्क व्यवस्थित परफॉर्म करा. सो आजचा टास्क बेसिकली असा असणार आहे की आपण सगळेच आपल्यापैकी बहुतेक जण आपण शाळेत गेलोय. गावची शाळा, शहराची शाळा, तसं बघायला गेलं तर शिक्षणच आहे, सगळीकडे एकच असते. आज बेसिकली काय झालंय की ग्लोबलायझेशनमुळे किंवा जागतिकीकरण जे झालंय त्याच्यामुळे इंग्रजी थोडीफार प्रमाणामध्ये बोलीभाषा झाली आहे सगळीकडे. आम्हाला जी भीती होती तीच झालं. मी तरी दीपकला सांगत होते थोडं शिक का नाही, टास्क आल्यावर बघू, आता कशाला असं करत करत त्या दिवशी नेमकं इंग्लिशचा टास्क होता. आज इतके छान दिसतात तुम्ही वॉटर बॉटल आणि स्कूल युनिफॉर्म मध्ये सगळे आलाय. म्हणूनच तुम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी आपले टीचर्स पण एकदम स्पेशल आहेत. ओके, तर तुम्हाला सगळं इंग्रजी त्यांना जेवढं येतं ते तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतील. आणि मग तुम्ही शिकून आलात की आपल्याला सिटी सुंदरी आहे, तुमच्या मेंटर्स आहेत, त्या तुमचं रिव्हिजन करून घेतील आणि रिव्हिजन वगैरे सगळं झाल्यानंतर एक छोटीशी परीक्षा. ती परीक्षा कोण घेणार, ते आपले परीक्षक कोण असणार, ते पण स्पेशल आहेत आपले पाहुणे, तर तेही तुम्हाला त्याच्यानंतरच कळेल. मी सगळ्या आपल्या सिटी सुंदरींना विनंती करतो की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना पटकन वर्गात घेऊन जा, म्हणजे टीचर्स त्यांना पटकन शिकवतील. ओके, गो गो गो. वर्ग होता भारी एकदम, एका बेंचवर एकच पोरग बसायचं असा होता. मला बसवले ते बेंचवर, ते बेंच होता एवढा, मी केवढा आहे बघा आणि ते बेंच केवढा, आणि आधीच दिल्या चड्डी घालायला. आम्हाला एवढं चांगलं वर्ग असतं तर आम्ही घरी गेलोच नसतो. पण मनात थोडी धाकधुकच, आता कोणत्या मॅडम येत्या कोणत्या नाही. गुड मॉर्निंग. ते छोट्या मॅडम आल्या. एवढीशी एक मुलगी आणि छोटी. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. सकाळी आता गुड मॉर्निंग. चुकीने आली की काय ही, आणि पूर्ण साडी वाडी घालून आली आणि पूर्ण कॉन्फिडन्स नाही, जसं की हीच आहे टीचर आमची. एकदम ॲटिट्यूड, एकदम कॉन्फिडन्स. गुड आफ्टरनून टीचर. एवढ्या क्यूट टीचर्स होत्या, एकदमच गोंडस, एकदमच छान. म्हणजे आम्हाला पण बघून असं झालेलं की बाप रे. तर सगळ्यांनी तुमचे बुक्स काढा. A lion was sleeping in the sun one day. काय कळलं ना मला मॅडम, हळूहळू मॅडम. टीचर तुम्ही काय सांगायचे अर्थ तो ना मला. इंग्लिश येतच नाही मॅडम पहिली गोष्ट. In Marathi I will tell. वाच आता पुढचं. थँक्यू मॅडम. आय एम नॉट कम्फर्टेबल इन इंग्लिश. नो मराठी. बिहेव प्रॉपरली. क्या क्या चांगलं बघा. बाप रे बाप. ते एका झटक्यात, एका सेकंडात आम्हाला कळलं की बाई आता टीचर आमची जाम स्ट्रिक्ट आहे. आम्हाला तर हलू देणार नाही. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.